मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण जेवण करत असतात. त्याच वेळी आता अश्विन ताटामध्ये पाहतो तर दोडक्याची भाजी असते. मग आता तो लगेच तोंड वाकडं करतो आणि म्हणतो, अरे बापरे, ही दोडक्याची भाजी मला नाही खायची आहे. मला ही भाजी आवडतच नाही. मम्मा, तू कुठे आहेस ग? ये ना लवकर इकडे, बघ मला तुझी किती आठवण येतीये. तू इथे नाही तर ही वहिनी माझा किती छळ करते, ही दोडक्याची भाजी खायला लावतीये. हा सर्वजण त्याच्यावर हसू लागतात. मग आता प्रताप म्हणतो, ए गुपचूप ताटामध्ये जे वाढलंय ना ते खाऊन घे, जास्त नाटकं करायची नाही. मग आता सायली म्हणते, राहू द्या तो बाबा, गीता हे त्यांना नाही आवडत दोडक्याची भाजी. अश्विन म्हणतो, हो वहिनी, तुला माहिती आहे ना नाही आवडत मला. मग सायली म्हणते, हो. तर विमल म्हणते, अहो अश्विन दादा, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला ही भाजी आवडत नाही ना, म्हणून वहिनीने अगोदरच तुमच्यासाठी पनीरची भाजी बनवली आहे. असं म्हटल्याबरोबरच त्याचा चेहरा खुलतो आणि तो खुश होत थँक्यू वहिनी, थँक्यू वहिनी असं म्हणू लागतो. सर्वजण आता लहान मुलासारखं अश्विन करत असल्यामुळे त्याच्यावर हसतात. तेव्हा पनीरची भाजी आहे का, मग मलाही हवी आहे असं आता अस्मिता म्हणते. सर्वजण तिच्याकडे आता पाहू लागतात. विमल म्हणते, मी लगेच घेऊन येते हा भाजी असं म्हणून ती तेथून जाते. आता पूर्ण आजी म्हणतात, सायली तू ना खरंच या मुलांना ना खूप लाडावून ठेवलंय. सायली म्हणती, राहू द्या तो पूर्ण आजी. मग सायलीला सर्वांच्या आवडीनिवडी अगदी व्यवस्थित माहीत असतात असं कुसुम म्हणते. तेव्हा विमल आता तेथे येते आणि लगेच अश्विनला पनीर वाढते. मग आता अश्विन लगेच त्याच्यावर ताव मारू लागतो आणि म्हणतो, वा, खूप सुंदर झाली आहे ही भाजी. त्यावेळी सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात आणि हसतात. अश्विन विचारतो, अस्मिताई कशी झाली आहे भाजी, सांग ना टेस्ट करून. मग आता ती टेस्ट करते आणि म्हणते, तशी बरी झाली आहे, छान झाली आहे. आणि मग असं म्हणून ती विमलला म्हणते, मला पनीरचे पीसेस अजून वाढ ना. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. पूर्णाजी या अश्विनला विचारतात, काय रे, आता ही पनीरची भाजी ओरपताना तुला मम्माची आठवण नाही येत का? मग आता तो म्हणतो, आजी खूप आठवण येते आणि खरंच सिरियसली सांगू का, मला मम्मा जवळ हवी असते. मला तिची खूप आठवण येते. असं दूर राहायची सवय नाही ना. तिच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये आहे. मामाची ट्रीटमेंट ज्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे ना, ती ट्रीटमेंटसुद्धा मी फॉलो करतोय आणि मामाला आज कदाचित ICUच्या बाहेर आणतील. मामाला कदाचित अंडर ऑब्झर्वेशन 7-8 दिवस ठेवावंच लागेल. तेव्हा मम्मा आता आठवडाभर येणार नाही का असं म्हणून अस्मिताला देखील मम्माची म्हणजे कल्पनाची आठवण येते. त्याच वेळी आता प्रताप म्हणतो, पूर्ण आई, मी सुद्धा 2-3 वेळा तिला व्हिडिओ कॉल करतोय, म्हणजे तिला तेवढंच बरं वाटेल. मग पूर्णाजी या म्हणतात, पोर हळवी आहे रे खूप, पण वेळ आली तर खंबीर सुद्धा होते हा ती. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ते सगळं आपण देवावर सोपवायचं असतं अन्नपूर्णा मॅडम, कारण आपल्या भल्याचं जे आहे ना तेच तो करत असतो. तेव्हा आता सर्वांचं लक्ष बोलण्याकडे, जेवणाकडे असतं. तर सायली मात्र आता सारखी दाराकडे पाहत असते. कधी एकदा अर्जुन येईल असं तिला वाटत असतं, कारण तिला यावेळी तो सांगून गेलेलाच नसतो, म्हणून तिला जरा चिंता लागलेली असते. दुसरीकडे अर्जुन अजूनही त्याच गार्डनमध्ये सायलीची वाट पाहत बसलेला असतो आणि मग मनात तो विचार करतो की हा कुठला खेळ खेळताय तुम्ही मिसेस सायली, आणि तुम्ही अजून नाही आलात. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, खूप उशीर झाला आहे, असं वाटतंय ते आत्ता येणार सुद्धा नाहीत असा अर्जुन आता विचार करतो. इकडे सायली मात्र अजूनही दाराकडे पाहत असते. पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगं त्यांना खीर वाढ, पण सायलीचं लक्षच नसतं. तेव्हा पूर्णाजी जोरातच म्हणतात, सायली अगं लक्ष कुठे आहे तुझं? ही सायली म्हणते, नाही एक वाटीच खीर पुरे आहे, कारण गोड जास्त यांना खायचं नाहीये. नाही म्हणजे नाही असं जरा ती रागावूनच म्हणते. मग मधुभाऊ आपले गप्प बसतात. सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. तेव्हा आता प्रताप हसतो आणि म्हणतो, पूर्णाही अगं पाहिलं का, ही आपल्याबरोबर बोलताना अगदी आवाज खाली करून बोलते आणि मधुभाऊंबरोबर बोलताना किती मोठ्या आवाजात बोलते, तू पाहिलंस का? तर कळतच नाही की हे हिचे बाबा आहेत की हीच त्यांची आई आहे म्हणून. तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात. तेव्हा सायली म्हणते की अहो बाबा, मधुभाऊंना गोडाच्या बाबतीत असंच धाकात ठेवावं लागतं आणि म्हणूनच मग मला त्यांच्याशी असं बोलावं लागतंय. अहो तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा माझी पहिली नोकरी सुरू झाली ना, तेव्हा मधुभाऊ एवढे खुश झाले ना, त्यांनी 2-4 वाट्या शिराच खाऊन घेतला.
आणि मग काय रात्री साखर एवढी वाढली ना की आम्हाला लगेच हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. तेव्हा मधुभाऊ विचारतात, "काय गं, आता त्या चुकीसाठी व्याह्यांच्या समोर मला तू उठाबशा काढायला सांगणार आहे का?" मग आता सायली म्हणते, "नाही हां, तसं नाही करणार, पण ते खिरीचं भांडं आहे ना, ते मी दुसरीकडेच ठेवणार." असं म्हणून ती मधुभाऊंकडे पाहते. तेव्हा सर्वजण सायलीवर हसतात. त्यानंतर अश्विन आता प्रतापला विचारतो की डॅड, मी पोलिसांना कॉल करू का हो? मग आता पोलिसांना कशाला, प्रताप विचारतो. तेव्हा आपल्या घरामध्ये एक लेडी डॉन आली आहे, त्यांना कळवायला हवं ना, नाहीतर ही आपलं उद्या गोड खाणंसुद्धा बंद करून टाकेन, असं अश्विन हसतच म्हणतो. तेव्हा सायली आता अश्विनकडे पाहतच राहते आणि अर्जुनला कॉल करते. अश्विन म्हणतो, "पूर्णाजी, उद्या जर आपलं गोड खाणं बंद झालं तर आपलं जगणंच मुश्किल होईल, हो की नाही?" मग सर्वजण आता हसू लागतात. पण सायलीने अर्जुनला कॉल केलेला असतो आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. खूप वेळ होऊनही अर्जुनचा फोनसुद्धा लागत नसतो आणि त्यामुळेच तिला खूप भीती वाटत असते. तेव्हा पूर्णाजी हे पाहतात की सायलीच्या मनाची घालमेल होती, अर्जुन अजून आला नाही म्हणून. पूर्णाजी म्हणतात की इथे आपल्याला ही रागवतीये, परंतु तिच्या मनाची कशी घालमेल होतीये, नवरा अजून आला नाही ना तिचा म्हणून. तेव्हा सायली म्हणते, "पहा ना पूर्णा आजी, अहो मी यांना 2-3 वेळा कॉल केला, परंतु त्यांचा फोनच लागत नाही. त्यांना यायला खूप उशीर झालाय आज, कळतच नाही असं कोणतं काम निघाले. विमलताई, एक काम करा ना, तुम्ही इथे पहा ना, कुणाला काय हवं नको ते, कारण मी तोपर्यंत चैतन्य भाऊजींना कॉल करून येते." तेव्हा ठीक आहे असं आता विमल म्हणते. दुसरीकडे अर्जुन म्हणतो, "सायली, तुम्हाला यायचं नव्हतं तर मला इथे बोलवलंच का तुम्ही?" असं म्हणून तो इकडे तिकडे पुन्हा एकदा सायलीला पाहू लागतो. पण सायली आता अजूनही तेथे आलेली नसते. मग अर्जुन म्हणतो की आता मला घरी निघायलाच हवं. घरी जाऊनच आता विचारतो की नक्की काय झालं होतं तुम्हाला? तुम्ही इकडे मला बोलवलं आणि तुम्हीच आला नाहीत. इकडे सायली आता जिन्याजवळ जाते, चैतन्यला कॉल करत असते. तेव्हा चैतन्यला कॉल केल्यानंतर आता ती विचारते, "चैतन्य भाऊजी, तुम्ही दोघे घरी जेवायला येताय ना?" मग आता चैतन्य म्हणतो, "आम्ही बरोबर नाही आहे आणि मी नाही येत जेवायला." तेव्हा सायली विचारते, "काय? अहो पण असं कसं?" कारण ते तर बाहेर गेले आहेत. मग त्यांचा फोन लागल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा, "हां, मी घरी वाट पाहते, लवकर या" म्हणावं. सायलीला आता अर्जुन चैतन्याजवळही नसल्यामुळे खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे आता सर्वजण जेवणाची तयारी करत असतात. सर्वजण डायनिंग टेबलजवळ आलेले असतात. त्याचवेळी आता तुम्हाला आवडतं तसं मी टॉमॅटोचं सार बनवलं आहे, असं आता सुमन ही प्रतिमाला म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणते, "बरं झालं, आणि तू परवा म्हणाली होतीस ना स्वयंपाक करताना की तुला बटाट्याचे पराठे खूप आवडतात म्हणून, मग मी आज तुझ्यासाठी बटाट्याचे पराठे बनवलेत." त्यावेळी सुमन देखील खुश होते. त्यानंतर डायनिंग टेबलवर एक फोन असतो. त्या फोनवर आता कुणीतरी कॉल करतं. मग आता तो फोन नक्की कुणाचा आहे कुणाला समजत नाही. पण आता प्रतिमा म्हणते की, "रविराज, हा घ्या तुमचा फोन." रविराज म्हणतो, "नाही, माझा फोन तर माझ्याकडे आहे." मग आता ती विचारते, "हा फोन कुणाचा आहे? तो कॉल रिसीव करो की नको?" असं आता प्रतिमाला होतं. रविराज म्हणतो, "कर ना कॉल रिसीव." तेव्हा ती आता कॉल रिसीव करते. मग आता रविराज इकडून म्हणतो की, "हॅलो प्रतिमा, बोल ना." मग आता प्रतिमाला नवीन फोन हा रविराजने गिफ्ट केलेला असतो. ती आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, "रविराज, हे काय?" मग आता सुमन आणि नागराज हे दोघेही हसतात आणि म्हणतात, "प्रतिमा वहिनी, नवीन फोन मिळाला तुम्हाला. अभिनंदन प्रतिमा वहिनी." असं नागराज तिचं अभिनंदन करत म्हणतो. त्यावेळी आता रविराज हा प्रतिमाकडे पाहून हसतच असतो. मग आता प्रतिमा विचारते, "या फोनचं मी काय करणार? कुणाला फोन करणार? आणि मला या फोनची खरंच गरज नाहीये." मग रविराज म्हणतो, "खरंच गरज आहे तुला, आणि त्याशिवाय तू कुठे आहे हे आम्हाला कसं कळणार प्रतिमा?" तेव्हा सुमन म्हणते, "हो वहिनी, बरोबर आहे भाऊजींचं. कारण जेव्हा तुम्ही सुभेदारांकडे गेला होतात ना, तेव्हा आम्ही खरंच खूप घाबरलो होतो. तुम्ही इथे कुठेच नव्हत्या. जर तुमच्याकडे तेव्हा फोन असता तर तुमच्याबरोबर लगेच बोलता आलं असतं आणि मग आम्हाला समजलं असतं ना की तुम्ही तिकडे गेले आहात म्हणून. मग आम्हीही इकडे निश्चिंत असतो आणि फोनची खरंच खूप गरज आहे तुम्हाला." त्यावेळी रविराज विचारतो, "आवडलं ना तुला हे गिफ्ट? तू नक्की वापरशील ना?" मग आता प्रतिमा हसतच हो असं म्हणते आणि रविराजलाही आनंद होतो.
त्यानंतर आता प्रिया पाय आपटतच तेथे येते आणि म्हणते, सुमन काकी जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. मग आता रविराज विचारतो, काय ग एवढ्या उशिरापर्यंत तू कुठे होतीस? सुभेदारांकडे होतीस ना, आणि त्यांनी न जेवता तुला पाठवलंच कसं? तेव्हा प्रिया उत्तर न देता आता मनात विचार करते की सध्या तरी ते रस्त्यावरच्या भिकाऱ्याला जेवायला घालतील, परंतु मला अजिबात घालणार नाही. मग आता रविराज म्हणतो, अगं मी काय विचारतोय? नागराज देखील म्हणतो की तन्वी, अगं काय चाललंय काय तुझं? दादा काय विचारतोय तुला? तेव्हा प्रिया म्हणते, नाही मी पूर्णाजीकडे अगदी थोडा वेळच थांबले होते आणि नंतर एका मैत्रिणीकडे गेले आणि म्हणूनच यायला उशीर झाला. रविराज अजूनही रागातच तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, आज तरी नीट वागलीच का त्यांच्याशी, की आज पण काही मनस्तापच देऊन आलीये? तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते, बाबा तुम्ही मला नेहमी आता हेच विचारत राहणार का? आणि तुमचा जराही माझ्यावर विश्वास नाहीये का? तेव्हा विश्वास मागून मिळत नाही, कमवावा लागतो, असं रागातच रविराज तिला म्हणतो. त्यानंतर आता ती म्हणते, बाबा हे पहा मला आता जेवायचंच नाही, असं म्हणून ती आता रूममध्ये जायला निघते. तेव्हा सोन म्हणते, अगं जेवण करून तरी जा. त्यावेळी आता प्रिया म्हणते, माझी भूकच मेली आहे, असं म्हणून पाय आपटतच जेव्हा ती तिथून जाऊ लागते, रविराज मात्र रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, या मुलीबरोबर कसं वागावं कसं बोलावं ना कळतच नाही. मग प्रतिमा आता त्याला म्हणते, तुम्ही जर असा संशय घेत राहिला तर ती कशी सुधरेल? तिला संधी द्यायला हवी ना आपण. मग रविराज म्हणतो, किती वेळा संधी द्यायची? माझा ना तिच्यावर विश्वासच राहिलेला नाही आहे. मग नागराज आता मनात विचार करतो की कसं आहे ना, ह्या प्रियाला काय गरज आहे एवढी नाटकं करायची? खोट्या बापाची एवढी संपत्ती मिळाली आहे, तिचा उपभोग घ्यायचा, आईश करायची, मस्त जीवन जगायचं, तर त्या अर्जुन आणि सायलीच्या सतत आपली पाठीमागे लागलेली असते. तेव्हा सुमन म्हणते की अहो तुम्ही समजावं ना तन्वीला प्लीज. तर इकडे अर्जुन आता घरी आलेला असतो, बेडरूममध्ये जातो, तर तेथेही सायली नसते. मग आता अर्जुन इकडे तिकडे तिला पाहतो आणि म्हणतो, इथेही नाही आहे मिसेस सायली, नक्की कुठे गेले असतील? असं म्हणून तो आता फोन अगोदर चार्जिंगला लावतो. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. मग आता तो विचारतो, काय झालं? तुम्ही असं का वागलत मला कळतच नाही आहे. तेव्हा ती विचारते, आता काय झालं? मग आता तो म्हणतो, हे पहा एखादी गोष्ट ठरवली ना मिसेस सायली, तर ती पूर्ण करायची असते, अशी अर्धवट ठेवायची नसते. सायली म्हणते, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतीये की जर तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात आणि तुम्हाला जर ती जमणार नसेल तर आधी सांगायचं असतं, असं गायब व्हायचं नसतं. अर्जुन म्हणतो, कॉपी करू नका मला, आणि मी कुठे गायब झालो? गायब तुम्ही झालात समजलं? सायली म्हणते, गायब मी झाले? अहो मी तर तुमच्यासमोर इथे उभी आहे. तुम्ही जे संध्याकाळी केलात ना ते आत्ता उगवताय. तुम्हाला फोन करून बघत होते तर फोन स्विच ऑफ. घरात कुणालाही माहीत नव्हतं की तुम्ही कुठे आहात. वाटलं होतं डायरीमध्ये दिनचर्या लिहिली असेल, पण तीही नाही, तर ती नेहमीप्रमाणे कोरीच होती. आता अशा वेळी मी काय करायचं सांगा बरं, कुठे शोधायचं तुम्हाला? तेव्हा अर्जुन आता म्हणतो, कुठे शोधायचं म्हणजे तिथेच जिथे तुम्ही मला बोलवलं होतं. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहू लागते. अर्जुन म्हणतो, तुम्ही ना कमालच करता मिसेस सायली, मला बोलवता तर बोलवता आणि स्वतःच येत नाहीत, आणि मग मी कुठे सापडायचं बरं तुम्हाला? तेव्हा सायली विचारते, काय? मी तुम्हाला बोलवलं आणि कुठे बोलवलं? मी कशाला बोलवेन तुम्हाला? अर्जुन हसतच म्हणतो, तिथे तुम्ही मला बोलवलं नव्हतं का? मग आता असं म्हणून तो विचारतो, तुम्ही प्रँक करताय ना माझ्याबरोबर? अहो काय चाललंय काय तुमचं? अहो मी वेड्यासारखी तुमची वाट बघतोय 2 तास गार्डनमध्ये, तुम्ही येतच नाही, तुम्ही गायब होता तेथून. तेव्हा सायली आता वैतागते आणि म्हणते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तुमचं तरी कळतं का? आपण एका घरात एका खोलीत राहतो. मला जर तुमच्याबरोबर काही बोलायचं असेल तर मी इथेच नाही बोलणार का? तेव्हा अर्जुन जरा लाजतो आणि म्हणतो, काही गोष्टी कशा असतात ना, या घरामध्ये खोलीमध्ये नाही बोलता येत, आणि तुमच्या मनातली हुरहुर सांगण्यासाठी तुम्ही गार्डन चूज केलं असेल. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, मनातली काय? अर्जुन म्हणतो, हुरहुर. तेव्हा सायली अजूनच हसू लागते आणि म्हणते, मुळात तुम्हाला हा शब्द माहिती आहे ना, याचंच खूप कौतुक वाटलं, पण हा शब्द तुम्ही माझ्या तोंडी पेरू नका, कारण मी असलं काहीही बोललेलं नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणाला नाहीत, लिहिलंय तुम्ही, मला मेसेजमध्ये तुम्ही लिहून पाठवलंय. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते, मेसेज? आणि कुठला तो मेसेज?
तेव्हा अर्जुन आता तिला सांगणार असतो. तर दुसरीकडे आता प्रिया रूममध्ये असते आणि तिला आता अर्जुनचं सतत बोलणं आठवत असतं की अर्जुनचं हे सायलीवर प्रेम आहे. तिचा आता संताप होत असतो, कारण समजलेलं असतं की अर्जुनचं सायलीवर खूप प्रेम आहे. मग आता तेवढ्यातच तिथे नागराज येतो आणि रागातच तिला म्हणतो, "काय गं, हा कसला ड्रामा सुचतोय तुला? अगं, दादाला तिथे मस्का मारायचा सोडून ॲटिट्यूड कसला दाखवतीये? तुला कळतं की नाही काही?" असं तो रागातच तिला म्हणतो. मग आता ती तेवढ्याच रागामध्ये म्हणते की तुमचं हे मोफत सल्ल्याचं केंद्र आहे ना, त्याला कुलूप लावायचं आणि त्याची चावी ना समुद्रात फेकून द्यायची. नागराज म्हणतो, "नाही देणार फेकून, तू काय करणार आहेस?" "अगं, मला तुझी काळजी वाटते, कारण मी बाप जरी नसलो ना तरीही बापासारखाच आहे मी, समजलं?" तेव्हा ती आता रागातच म्हणते, "आधीच माझं डोकं सटकलंय, तुम्ही उगीच मला नडू नका." तेव्हा नागराज आता रागातच म्हणतो, "झालंय काय पण एवढं?" त्यावेळी आता ती म्हणते की मी अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचं नाटक उघड पाडण्यासाठी गेले होते, पण झालं वेगळंच. तेव्हा माझ्या एक वेगळीच गोष्ट लक्षात आली असून त्यामुळे संताप होतोय. "मग आता कोणती गोष्ट? सांग ना पटकन," नागराज म्हणतो. तेव्हा ती म्हणते, "अर्जुन फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरता सायलीचा नवरा नाहीये, त्याचं खरंच सायलीवर खूप प्रेम आहे." असं म्हटल्यावर नागराजला देखील धक्का बसतो. तेव्हा प्रिया आता म्हणते की कसं आहे ना, जर अजून सायलीला माहीत नाहीये एवढ्यापुरतं ठीक आहे, पण सायलीला उद्या समजलं, ती सुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडली असेल, तर आपली सर्व मेहनत वाया जाईल. इकडे अर्जुन सायलीचा हात हातात घेतो, तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो, "मिसेस सायली, हे पहा, तुमच्या मनात जे काही आहे ना, ते जरा सरळ सरळ आणि स्पष्ट बोलून टाका ना." मग सायली म्हणते, "मला खरंच कळत नाहीये की तुम्हाला नक्की काय बोलायचंय, तुम्ही काय म्हणताय?" अर्जुन म्हणतो, "थांबा एक मिनिट, तुमचा वकील नवरा कधीही पुराव्यांशिवाय बोलत नाही." तेव्हा तो लगेच मोबाईल आता सायलीकडे देतो आणि म्हणतो, "वाचा बरं हा मेसेज." मग आता सायली तो मेसेज वाचू लागते. "दिवस झाले मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, पण मनात थोडी भीती, थोडी हुरहुर. तुम्ही माझं नक्की ऐकाल ना? पण आपल्या घरात नको, संध्याकाळी 7 वाजता हायवेजवळ जे गार्डन आहे ना, तेथे मला भेटायला या." तेव्हा सायली आता उठते आणि मनात विचार करते, हे सगळं तर माझ्या मनातलं आहे, पण हा मेसेज कोणी केला असेल? तर दुसरीकडे आता नागराज म्हणतो की आपली वगैरे नाही हां, तुझी मेहनत वाया जाईल एवढं लक्षात ठेव, कारण मला नाही त्या अर्जुन बरोबर लग्न करायचंय, असं म्हणून तो तिच्यावर हसतो. मग आता ती रागातच म्हणते, "तुमचे हे फालतू विनोद आहे ना, ते तुमच्याकडेच ठेवा हां. खरंच जर असं झालं ना, तर सुभेदारांचं घर आणि ती तिजोरी माझ्यासाठी कायमची बंद होईल." तेव्हा नागराज आता रागातच म्हणतो, "अगं, जी तिजोरी उघडी आहे ना, त्याच्यावर फोकस कर ना मग. अगं, हे असं वागलीस ना, दादाला जर दुखवलं ना, तर त्याच्या तिजोरीतली एक फुटकी कवडीसुद्धा तुला मिळणार नाही." असं म्हणून तो तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, "कसं आहे ना, जरा तरी लाज बाळग आणि मी तुला तन्वी म्हणून इथे आणलं आहे ना, त्याचा मला फायदा करून दे." मग रागातच प्रिया म्हणते, "तुमच्या बोलण्यावर ना टॅक्सच आणायला हवा. तुमचं सगळं जेवण झालं आहे ना अगदी पोटभर, मग जा आणि शतपावली करा. मला जरा विचार करू द्या." तेव्हा नागराज विचारतो, "काय? तुला विचार करायचाय? कर कर, तुला जो हवा तो विचार कर." तेव्हा प्रिया आता म्हणते, "काहीही झालं ना तरीही मी अर्जुन आणि सायलीचा पिच्छा सोडणार नाही म्हणजे नाहीच. माझ्यावर जो अन्याय झालाय ना, त्याला मी आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराकडूनच न्याय मिळवून राहणारच." अर्जुन सायलीजवळ येतो आणि तिला म्हणतो, "बोला ना तुम्ही, काय आहे तुमच्या मनामध्ये? मी ऐकतोय, तुम्ही बोला." सायली म्हणते, "मुळात हा मेसेजच मी केला नाहीये. अहो, मला कळतंय हा मेसेज माझ्या मोबाईलवरून गेलाय, पण मला याबद्दल खरंच काही माहीत नाहीये." तेव्हा अर्जुन म्हणतो, "तुमच्या फोनवर सुद्धा हा मेसेज असेल ना, चेक करा तुम्ही." तेव्हा सायली मेसेज आता चेक करत असते, पण त्याच्यामध्ये कोणताही मेसेज नसतो. तेव्हा ती त्याबद्दल त्याला सांगते. मग आता तो विचारतो, "असं कसं झालं?" तेव्हा तो आता हसतो आणि म्हणतो, "अय्या, म्हणजे मेसेज करून कुणीतरी तो मेसेज वाचेल या भीतीने तुम्ही तो डिलीटसुद्धा करून टाकला?" तेव्हा आता ती विचारते, "काय हो, मी का करेल हा मेसेज? मुळात हा मेसेज मी केलेला नाहीये, मी खोटं का बोलेल?" त्यावेळी आता मुळात मला तुमच्याशी काही बोलायचं असतं, तर आपण दोघीही एकत्र बाहेर पडलो नसतो का? मी असे मेसेज का करत बसले असते? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, "टेक्निकल प्रॉब्लेममुळे मेसेज डिलीट झाला असेल का हो? किंवा दुसरं कोणी तुमच्या मोबाईलवरून मेसेज पाठवला असेल का?"
तेव्हा सायली आता विचारते, अहो माझा फोन दुसऱ्या कुणाच्या हातात का जाईल पण? हे सगळं काय घडलंय ना ते मला नाही कळत आहे. तेव्हा अर्जुन आता टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, मलाही कळत नाहीये नक्की काय घडलंय हे. तेव्हा सायली मनात विचार करते, आज मी माझ्या मनातले यांना सांगणार होते, तर या मेसेजचा मला दणकाच बसलाय. आता मला कसं कळणार की हा मेसेज नक्की कुणी केलाय? तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया पुन्हा एक चाल खेळते. सायली समोरून येत असते आणि एका मुलाला ती म्हणते, तू तिच्यासमोर जा आणि तिला मिठी मार. त्यानंतर अर्जुन आता सायलीचा पाठलागच करत असतो आणि म्हणतो, मिसेस सायली तर घरून इम्पॉर्टंट काम आहे म्हणून निघा. प्रियाने ज्या मुलाला पाठवलेलं असतं तो मुलगा सायलीजवळ जातो आणि बोलत असतो. तेव्हा सायलीही त्याच्याबरोबर बोलते. अर्जुन आता गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मिसेस सायली त्या मुलाबरोबर काय बोलतायत? त्याला आता टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.